जय महाराष्ट्र. नमस्कार, मी पत्रकार सचिन सुभाषणे जुचंद्र. मित्रांनो, आज आपण पाहू शकता की काही रहिवासी गावात घाण करतात. घाणेरडे कचरा, घाण कुठे पण टाकतात, इतरत्र टाकतात. त्याच्यामुळे गावात घाण होते. प्रशासनाचे टाकतातच, पण रहिवासी सुद्धा टाकतात. तर माझी एक विनंती आहे की आपल्या गावामध्ये युवा समिती, युवा मित्रमंडळ, युवा कार्यकर्ते जे आहेत त्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे की गावात घाण टाकणाऱ्यांवरती तुम्हीच काहीतरी कारवाई करू शकता. कारण आपल्या गावाची देखभाल करणं आपली जिम्मेदारी आहे. तर युवा समिती, युवा मित्रमंडळ, युवा कमिटी यांनी गावाची देखभाल करण्यासाठी आता पावलं उचलली पाहिजे. गावात घाण कचरा कोण टाकतं, काय करतं याची संपूर्ण माहिती त्यांना असते आणि त्याच्यासाठी त्यांनी कार्यपद्धती वापरली पाहिजे आणि गावात घाण होऊच नये यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कारण युवांनाच आता पुढाकार घ्यावा लागेल आपल्या गावासाठी. आणि जे कोणी रहिवासी घाण कचरा करतील किंवा नळाचं पाणी बंद न करता तसेच रस्त्यावर घाण कचरा करून परत पाणी सोडतील, वाया घालवतील, अशांच्या कुठल्याच धार्मिक कार्याला किंवा कुठल्याच लग्न कार्याला किंवा कुठल्याच मुंज कार्याला, कुठल्याच श्राद्ध कार्याला सुद्धा जाऊ नये. कारण जी लोक गावाशी गद्दारी करतात ते गावाचे दुश्मन असतात. आपण महानगरपालिका, ग्रामपंचायतीला नीचा दाखवण्यासाठी काही कराल, पण ते योग्य नाही आहे. त्याने गावात घाण होते आणि इतरत्र कचरा टाकून आरोग्य बिघडतं. सामाजिक बांधिलकी ठेवा, आरोग्य कोणाचे बिघडू देऊ नका. शेवटी आपलंही आरोग्य बिघडणार. आपण दुसऱ्याला काळा लावायला गेलं तर आपल्या बोटाला पहिला काळा लागणार, लक्षात घ्या. त्याच्यामुळे सर्वांनी चांगले प्रयत्न करा. आणि युवा कमिटी, युवा मित्रमंडळ, युवा समिती यांना विनंती आहे की आता तुम्हीच लक्ष द्या आणि जे रहिवासी घाण कचरा करतील त्यांच्यावर तुम्हीच कारवाई करा. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.